माझी लाडकी बहीण योजना 8वा हप्ता 24 फेब्रुवारीपासून सुरू। 1500 रुपये खात्यात आले का? त्वरित तपासा। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या न्यूज चॅनेलवर, जिथे तुम्हाला मिळतात राज्यातील सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या योजनांचे अपडेट्स सर्वात आधी आणि संपूर्ण माहितीने भरलेले। आज आपण माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। राज्य सरकारने 8वा हप्ता 24 फेब्रुवारीपासून वितरित करण्याची तयारी पूर्ण केली आहे आणि यामध्ये तब्बल 2,41,00,000 महिलांना लाभ मिळणार आहे। जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। 1500 रुपये तुमच्या खात्यात कधी येणार? कोणत्या महिलांना लाभ मिळणार? अर्ज रिजेक्ट झाला का? तुम्ही हप्ता मिळाला आहे की नाही हे कसे तपासाल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 8वा हप्ता कधी मिळणार? मोठी घोषणा। 24 फेब्रुवारीपासून हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे। महिला व बालविकास विभागाने 3690 कोटी रुपये मंजूर केले आहेत। 8वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये वितरित केला जाणार आहे। पहिला टप्पा 24 फेब्रुवारीपासून 1 कोटी महिलांना पैसे मिळतील। दुसरा व तिसरा टप्पा उर्वरित 1,41,00,000 महिलांना हप्ता जमा केला जाईल। तुम्हाला पैसे आलेत का? लगेच स्टेटस चेक करा। कोणत्या महिलांना हप्ता मिळणार? 21 ते 65 वर्षांच्या महिलांना मिळेल। महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांना मिळेल। ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, ज्या सरकारी नोकरीत नाहीत आणि आयकर दाते नाहीत, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे। जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करत असाल तर घाबरू नका, तुमच्या खात्यात लवकरच पैसे येणार आहेत। 5 लाख महिलांना मोठा धक्का। अपात्र ठरवल्या गेल्या। राज्य सरकारने 5 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले आहेत, कारण चुकीची माहिती किंवा अपात्रता। ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांनी स्टेटस चेक करणे अत्यंत गरजेचे आहे। 8वा हप्ता स्टेटस कसा तपासायचा? ऑनलाईन पद्धत सर्वात सोपी आणि जलद। 1. ladakibaheen.maharashtra.gov.in वर जा। 2. अर्जदार लॉगिन वर क्लिक करा। 3. मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन करा। 4. ॲप्लिकेशन मेड अर्लियर वर क्लिक करा। 5. ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा। अप्रूव्ड असेल तर हप्ता मिळेल, रिजेक्टेड असेल तर हप्ता मिळणार नाही। बँकेत जाऊन कसे तपासायचे? पासबुक अपडेट करून बघा, बँक स्टेटमेंट काढा आणि खात्यात पैसे आले आहेत का बघा। गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा भीम ॲपवरून बॅलन्स चेक करा। तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत? काळजी करू नका, 8वा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होतोय। 1500 रुपये न मिळाल्यास काय करावे? जर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यानंतरही हप्ता मिळाला नसेल तर ladakibaheen.maharashtra.gov.in वर जाऊन ग्रीव्हन्स तक्रार फॉर्म भरा। 181 हेल्पलाईन नंबरवर कॉल करून माहिती घ्या। खास बातमी, फेब्रुवारीमध्ये 3000 रुपये मिळू शकतात। ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना फेब्रुवारीमध्ये 2 हप्ते मिळू शकतात। याचा अर्थ काही महिलांना फेब्रुवारीमध्ये 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तुम्ही या भाग्यशाली महिलांमध्ये आहात का? स्टेटस लगेच तपासा। शेवटची महत्त्वाची माहिती, 24 फेब्रुवारीपासून 8वा हप्ता जमा होणार आहे। 2,41,00,000 महिलांना हप्त्याचा लाभ मिळेल। 1500 रुपये खात्यात आलेत का हे त्वरित तपासा। अपात्र महिलांना हप्ता मिळणार नाही, त्यामुळे अर्जाची स्थिती तपासा। तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर वेबसाईटवर तक्रार करा किंवा 181 वर कॉल करा। मित्रांनो, ही माहिती तुमच्या सर्व बहिणींना शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही तुम्हाला या योजनेच्या पुढील अपडेट्स सर्वात आधी देणार आहोत। व्हिडिओला लाईक करा आणि गरजू महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवा। तुमच्या शंका किंवा प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये लिहा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ। धन्यवाद। पुढच्या अपडेटमध्ये भेटूया। जय महाराष्ट्र।